मित्रांनो, आपण लहानपणापासूनच भूतांच्या किंवा काळ्या जादूंच्या गोष्टी ऐकत आलोय. आता आपल्याला हे जरी माहीत असलं की त्या गोष्टी खोट्या असतात, पण तरीही त्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला किंवा बघायला आपल्याला आत्ताही आवडतात. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशाच विषयावरील मराठीत येणाऱ्या काही खास सिनेमांबद्दल, ज्यातील पहिलाच सिनेमा आहे जारण. या मागच्या एप्रिल महिन्यात जारण या सिनेमाची अनाउन्समेंट करण्यात आली आणि त्याच्या काही दिवसानंतर यातील कास्टही रिव्हील करण्यात आली. यातच असं सांगण्यात आलं की या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेत्री अमृता सुभाष ही असेल. आता इथपर्यंत तरी हा सिनेमा नॉर्मल असेल असंच वाटत होतं, पण यातच या सिनेमातील अजून एक कॅरेक्टर रिव्हील करण्यात आलं, जे होतं अभिनेत्री अनिता दाते यांचं. आणि त्यांचा जो या पोस्टरवरील लुक दाखवण्यात आलाय त्यावरून तरी या सिनेमात नक्कीच काहीतरी खास असण्याची शक्यता आहे. आता जारणचा अर्थ काय हे अजून तरी सिनेमाच्या मेकर्सकडून सांगण्यात आलेलं नाहीये, पण आतापर्यंतच्या पोस्टरवरून तरी असं वाटतंय की हा संपूर्ण सिनेमा काळ्या जादूच्याच गोष्टींवर आधारित असणार आहे. आता नक्की या सिनेमाची गोष्ट काय असेल हे आपल्याला 6 जूनला सिनेमागृहात गेल्यावरच कळेल. यानंतरचा सिनेमा आहे समसारा. आता हे जे अशा कॉन्सेप्टवरचे सिनेमे आहेत त्यांची नावंही खूप कोड्यात पाडणारी किंवा काहीतरी खूपच डीप अर्थ असणारी आहेत. आता हाही तसाच समसारा, सेम विषय. अर्थ काय तर तो आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. बाकी समसारा या सिनेमाच्या पोस्टरवर आपल्याला अभिनेत्री सायली संजीव आणि ऋषी सक्सेना हे दिसत आहेत, जे या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्याचबरोबर या पोस्टरवर एक अंड आहे, ज्याला कुठल्या तरी गोष्टीने पकडून ठेवलंय असं दाखवण्यात आलंय. आता ही एक गोष्ट या सिनेमात काहीतरी नवीन असेल असं दाखवते. आणि आता पुढचा सिनेमा आहे खवीस. तर नुकताच खवीस या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. आता ट्रेलरवरून तरी असं वाटतंय की या सिनेमात जंगलात राहणाऱ्या माणसांची गोष्ट दाखवली आहे, जे लोक जादूटोण्याचा वापर करून जमिनीतील लपलेल्या धनाच्या शोधात असतात. त्याचबरोबर इथे ट्रेलरमध्ये या लोकांच्या हाती काही बंदुका दाखवल्यात. आता नेमका या सिनेमाचा पूर्ण विषय काय आहे हे आपल्याला 16 मेला सिनेमागृहात गेल्यावरच कळेल. आणि आता या पुढचा सिनेमा आहे किर काटा किर. किर काटा किर या सिनेमाचा नुकताच टीजर प्रदर्शित करण्यात आलाय आणि टीजरवरून तरी असं वाटतंय की या सिनेमात कोकणातील एका गावाची गोष्ट दाखवली आहे, ज्या गावात एका विशिष्ट वेळेत भूतांचा वावर असतो आणि त्या भूतांच्या वेळेत सर्व गावकऱ्यांना गाव सोडून बाहेर राहावं लागतं. आणि अशातच याच दरम्यान 3 लोक त्या भूतांच्या गावात प्रवेश करतात आणि त्यानंतर कशा गोष्टी घडतात हे आपल्याला सिनेमा बघितल्यानंतरच कळेल. आणि आतापर्यंत तरी या सिनेमाची रिलीज डेट अनाऊन्स करण्यात आलेली नाहीये, पण लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल अशी शक्यता आहे. हे तर होते यावर्षी प्रदर्शित होणारे सिनेमे, पण आता आपण अशा सिनेमाबद्दल बोलणार आहोत ज्याची अनाउन्समेंटच 2023 मध्ये झाली होती, मात्र त्यानंतर या सिनेमाबद्दल कुठेच काही बोललं जात नाही. तो म्हणजेच निळावंती. आता बऱ्यापैकी लोकांना निळावंती या ग्रंथाबद्दल थोडी तरी माहिती असेलच. आता ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. तर असं बोललं जातं की निळावंती हा एक जुना आणि गूढ ग्रंथ आहे, जो वाचल्यावर प्राणी आणि पक्ष्यांची भाषा समजते. सोबतच असंही बोललं जातं की लपलेलं धन कुठे आहे ते या ग्रंथाच्या सहाय्याने कळतं. पण काही जण असंही म्हणतात की हे पुस्तक वाचल्याने लोक वेडे होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, त्यामुळे लोकांमध्ये याची भीती आहे. आता या गोष्टी खऱ्या की खोट्या याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तर काहींचं असंही म्हणणं आहे की सरकारने या पुस्तकावर बंदी घातली आहे, पण त्याचीही तशी खात्रीशीर माहिती मिळत नाही. थोडक्यात निळावंती हे नावच रहस्यमय आहे आणि आता यावर सिनेमा येतोय म्हटल्यावर याचीही उत्सुकता आहे. तशी थोडी उत्सुकता या सिनेमाच्या पोस्टरनेच वाढवली होती, ज्यात दिसतं की एक महिला जंगलात चालत आहे आणि तिच्या आजूबाजूला जंगलातील काही पशुपक्षी आहेत. आता निळावंतीची गोष्टच खूप रहस्यमय आणि इंटरेस्टिंग आहे आणि ती सिनेमाच्या माध्यमातून भारी होऊ शकते, पण जर निर्मात्यांनी ती त्या लेवलवर बनवली तर.